फुल जॉईंट आहे लहान पोराला शॉक लागला पूर्ण पक्ष्यांचं शीट जे पडून खराब झाले गेले ते स्वच्छ करून बंद केले साहेब ते बंद केले काकी एक मिनिट आहे का त्या दिवशी इथं खेळत होती लहान लहान मुलांनी येऊन सांगितल्यावर मी येऊन त्यांना बोललोय एकदा झाले परत त्यांनी परवा काहीतरी सावेकरांनी हे असताना पण त्यांना सांगितलंय जर परत तसं काय झालं तर मी पोलिसांना कळवतो आणि त्यांना न्यायला लावतो मुलांना सेपरेट खेळायला काहीतरी करावं आणि लहान मुलांनी खेळावं त्यांनी म्हणून असं काही नियम नाही तुमच्या या तक्रारीची दखल आणि लहान मुलं आहेत म्हणजे खेळणार तुम्ही कशाला खेळता त्यांच्याबरोबर आता सांगितलं डायरेक्ट फोटो काढून पाठवा परत झालं की परत असं काही होत नाही आणि त्यांना की नाही ती माणसं भीती दाखवतात कायद्याची मी वकील 5 मिनिटात देतो विनोद काळजी करू नका आणि मुलांना पण खेळायला पाहिजे कुठेतरी करा काय हे सुद्धा काढला त्यांचा व्हिडिओ सुद्धा काढला करून घेतील बोलवा त्याला तुम्ही गावा काय घाबरून आम्ही सांगतो आम्ही तुमच्या बरमोड्यावर खेळाले बघा सांगा तुम्ही सांगा त्याला खेळायला पाहिजे लहान मुलांना पण पाहिजे आता मोठा नंबर इकडे या हे बघा आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक कोल्हापूर उत्तरचे लाडके आमदार राजेजी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 11 मध्ये युवा नेते आणि आपल्या सर्वांचेच लाडके पुष्कराज क्षीरसागर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. हे फक्त आपल्या प्रभाग 11 मधील या ग्राउंड 1 नंबर हे गार्डन होतं आणि या गार्डनची परिस्थिती आज स्वतः त्यांनी सगळीकडे व्हिजिट देऊन बघितलेली आहे. काही समस्या त्यांनी नोंद करून घेतल्यात. आमचे मित्र नरेंद्र पायमल असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांनी या सर्वची दखल घेतल्या. काही गोष्टी आहेत या सर्व कार्यकर्ते जे आहेत यांना जे काही गोष्टी जाणवतात किंवा माहिती आहे ते सगळ्या गोष्टीची नोंद करून घेतल्या. येणाऱ्या काळात आमच्या 2 नगरसेवक आहेत सत्यजित जाधव असतील किंवा आता साळुके वहिनी किंवा नकाते साहेब असतील नकाते वहिनी असतील आणि आमचे इतर रणजित मंडलिक असतील परत आमचे गणेश रांगणेकर त्यानंतर आमचे धमू आहेत या सर्व बंडा लोंढे असतील मोहिते आहेत विराज मोहिते आहेत असे सर्व हे सामाजिक कार्यकर्ते या गार्डनसाठी आमच्यापेक्षा त्यांचं कायम या गार्डनवर लक्ष असते. छोटे मोठे हे गार्डन म्हणजे आपलं स्वतःचं असल्यासारखं प्रत्येकानं करावं. जिथं कुठं काही अडचणी असतील काही ड्रिंकिंग करायला बसले असतील किंवा बायकांच्या काही गोष्टीवर काही छेडछाड असेल अशा कोणत्याही गोष्टीला काही होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी दखल घ्यावी. झाडाच्या समस्या तर आता सांगितलेल्याच आहेत आणि जेणेकरून चांगल्या पद्धतीचं गार्डन हे विकसित होईल. सगळ्यांनीच आपण प्रयत्न करूया जेणेकरून जास्तीत जास्त लोक सकाळी मॉर्निंग वॉकला असतील किंवा संध्याकाळी असतील त्याचा लाभ घेतील. एवढं इथं सगळे आलात पुष्कराज क्षीरसागरांच्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात समस्या सांगितल्या. येणाऱ्या काळात आपण त्या सगळ्या पूर्ण समस्या करण्याचा या नगरसेवकांनी साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणारच आहे. एवढी गवाही देऊन आज या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सगळ्यांचं पुष्कराज क्षीरसागर आणि क्षीरसागर फॅमिलीच्या वतीने धन्यवाद. उपस्थित या मतदारसंघातील नगरसेविका नकाते काकी त्याचबरोबर साळुकेताई किरण नकाते साहेब मंडलिक साहेब त्याचबरोबर अतिग्रे साहेब वीरेंद्रदादा मोहिते गणेशदादा रांगणेकर शिवसेनेचे शहर प्रमुख आमच्या रांगणेकर ताई त्याचबरोबर राजू पाटील साहेब आमचे अक्षयदादा पवार आणि उपस्थित भागातील सर्व नागरिक आणि सर्व सन्मान्य मान्यवर यांना सर्वप्रथम सस्नेह जय महाराष्ट्र. गेल्या 1 आठवड्यापूर्वी या भागातील नागरिकांनी मला विनंती केली की भागातील हे जे उद्यान आहे ते अतिशय सुंदर उद्यान आहे आणि या उद्यानामुळे भागाचं नाव आपलं एकदम चांगल्या पद्धतीने रुजू त्यांच्या मागणीला त्यांच्या विनंतीला मान देऊन या उद्यानामध्ये जे काय काय ब्युटिफिकेशन आहेत त्यासाठी आज आपण इथं व्हिजिट घेतली
आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कंकाळ साहेबांच्या माध्यमातून आज इथं व्हिजिट आपण केलेली आहे. जे काय उद्यानाला जे आवश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं महिलांसाठी स्वच्छतागृह असेल, त्याचबरोबर या उद्यानामध्ये थोडं जरा लाईटची कमतरता आहे. त्या खांबांवरती लाईट आपण चांगल्या पद्धतीनं बसवून घेऊ आणि येणाऱ्या पुढील काळात चांगल्या लाईट्स आता इथं आपल्याला बसलेल्या दिसतील. त्याचबरोबर ओपन स्पेस आहेत ते डेव्हलप करण्याचा विषय होता. ते ओपन स्पेस देखील निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू. त्याचबरोबर ओपन जिम असेल किंवा लहान मुलांची खेळणी असतील, तिथे थोडं जो पक्ष्यांमुळे जो होणारा त्रास आहे तो निश्चितपणे कशा पद्धतीनं आपल्याला तो संपवून घेता येईल त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू. क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून आपण या बागेसाठी एक चांगला निधी आणू आणि निधीच्या माध्यमातून आपण या बागेचं ब्युटिफिकेशन चांगल्या पद्धतीनं करू ही मी आपल्याला इथं ग्वाही देतो. आणि आपण देखील एक नागरिक म्हणून येणाऱ्या पुढील काळात या बागेचं चांगल्या पद्धतीनं संरक्षण करण्यासाठी किंवा बागेचं ब्युटिफिकेशनमध्ये आणि कसं भर पडेल यासाठी आपण देखील आम्हाला सूचना द्याव्या ही मी आपल्याला विनंती करतो. आणि आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.